नमस्कार मित्रांनो, ज्ञानसूर्य उवाच हे आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या जयंती प्रित्यर्थ आमचे आदरणीय परममित्र रवींद्र घाटे सरांनी ही जी मालिका सुरू केली आहे संवादाची, त्या मालिकेमध्ये आज त्याच विषयाला अनुसरून मी एक मांडणी करतोय. मला आज विशेष आनंद होतोय. तुम्ही लोक ऐकताय आणि मला या विषयावर मांडणी करण्यासाठी संधी मिळते आहे. तर मला वाटतंय आपण वाट न पाहता आपण मुद्द्याकडे वळायला सुरू करूया. रवी सर, अजून कोणाची वाट पाहायची आहे का विषयाला सुरू करू मी? मी जिथून बोलतोय हे अब्दुल्लाट नावाचं छोटंसं खेडेगाव आहे. हे कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला 40 किलोमीटरवरचं गाव आहे. हे माझं जन्मगाव. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण याच गावात झालं. उच्च शिक्षणासाठी मी कोल्हापूर सांगली इथं शिकलो आणि मी गेली 25 वर्ष माझ्या उद्योग आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं पुणे, मुंबई आणि अमेरिका आणि युरोप असा थोडासा प्रवास करतोय आणि अजून प्रवास सुरू आहे. आणि त्या प्रवासामधले जे काही थोडेसे अनुभव आहेत, जे आज या कोरोनाच्या एक पॅन्डेमिक इफेक्ट म्हणतो, त्यानिमित्तानं मी तुमच्याशी शेअर करू इच्छितोय. मला वाटतं आपण विषयाला जर सुरू करता आलो तर जाता जाता आपल्याला काही अजून चांगलं बोलता येईल. ते माझी ओळख फार न करून घेता माझा फक्त एक अनुभव शेअर करतो की मी IT बॅकग्राऊंडमधनं येतोय. इन्फोसिस ही कंपनी तुम्हाला माहीत असेल. त्या इन्फोसिसमध्ये मी टेक्नॉलॉजी मॅनेजर म्हणून काम करायचो. ऑटोमोटिव्ह आणि एरोस्पेस म्हणजे ज्या मोठमोठ्या कार कंपन्या आहेत त्या टोयोटा आहे, मर्सिडीज आहे, अजून जापनीज कंपन्या आहेत, जर्मन कंपन्या आहेत, त्यांच्याशी काम करता करता मी एरो बिझनेसमध्ये सुद्धा बोईंग आणि एअरबस यांच्याशी काम केलेलं होतं. मला भारतातल्या बरोबर मला अमेरिका आणि युरोप इथल्या कंपन्याशी कामाचा माझा अनुभव आहे. आणि गेल्या 8 वर्षापासून मी स्वतःचा माझा स्वतंत्र कन्सल्टिंगचा व्यवसाय आहे. त्यानिमित्तानं मी आंतरराष्ट्रीय उद्योग या क्षेत्राशी मी संबंधित आहे. त्या उद्योगाचं स्वरूप असं आहे की मी भारतातले जे काही उद्योग आहेत त्यांना परदेशी बाजारपेठेमध्ये, म्हणजे खास करून युरोप असेल, अमेरिका असेल किंवा दक्षिण पूर्वी देश आहे जिथं जपान येतं, सिंगापूर येतं, हाँगकाँग येतं, यांच्याशी उद्योग व्यापार संबंध असतील किंवा त्यांचा व्यापार वाढवण्यासाठीचे असतील किंवा तंत्रज्ञानाचं हस्तांतरण म्हणतात, त्याला टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणतात, त्या संदर्भात मी काम करतोय. आणि महाराष्ट्र शासन आणि त्याचबरोबर भारत सरकार यांच्यातला जो परराष्ट्र उद्योग हा जो विषय आहे त्याला इंडस्ट्री ऑफ ट्रेड अँड कॉमर्स म्हणतात, त्यांच्याशी काम करण्याची मला संधी असते. सो या अनुभवातून महाराष्ट्रीयन उद्योजक आणि परकीय उद्योजक यांच्यामधला एक लहान दुवा म्हणून मी काम करत असतो. आणि त्याच अनुषंगानं आजचा जो विषय घेऊन जो आपण बोलत आहोत की आज जो कोरोना हा एक 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 रोगाच्या स्वरूपात आलेली एक आव्हान जे आपल्यासमोर उभं आहे, त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होत आहेत त्यावर आपण थोडंसं विवेचन करतोय. आणि हे करत असताना आपण थोडासा त्याची जी रेंज आहे ती मोठी घेतलेली आहे. म्हणजे त्याला ग्लोबल टू लोकल असं रवी सरांनी जे घेतलेलं आहे त्या अनुषंगानं थोडीशी तिच्या कक्षा आहेत. ज्या विषय तसा फार मोठा आहे, 15-20 मिनिटामध्ये मांडण्यासाठी वेळ कमी असेल तो, कारण याचे इतके दूरगामी परिणाम मी रोजच्या रोज पाहतोय. त्याची मांडणीसाठी मोठी कक्षा लागेल, त्याचा कॅनव्हास मोठा आहे. पण आपण त्याची ब्रॉड लाईन आउटलाईन राखून त्याच्या मर्यादा फिक्स करून आपण थोडंसं संवाद करूया. त्याचे 4 टप्पे करतो मी महत्त्वाचं, की आपण जे ग्लोबल आणि लोकल असं जोडतो, म्हणजे पूर्ण जग आपल्या वाक्यात आणून त्याचे परिणाम आपण शोधतोय, तर त्याचे 4 भागात मी मांडणी करतोय. त्याचा पहिला भाग आहे तो ग्रामीण भाग, म्हणजे जसं माझं गाव समजा, त्या गावाशी याचा इम्पॅक्ट काय होतोय, कुठल्या पद्धतीचं होतोय. मग ह्याच गावाला तुम्ही रिप्लिकेट करून कुठलंही विदर्भातलं गाव घ्या, मराठवाड्यातलं गाव घ्या, कोकणातलं गाव घ्या, त्याचे बऱ्यापैकी परिणाम त्याला मिळते जुळते असणार आहेत. दुसरा असं विचार करू शकतो की जिल्ह्याचं स्थान असू शकतं, जसं कोल्हापूर आहे, नागपूर आहे, औरंगाबाद आहे. तर या जिल्ह्याच्या ठिकाणी काय होतंय त्याची थोडीशी आपण चर्चा करू. त्यानंतर जे आहे ती महानगरं, म्हणजे जसं पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी याचा नेमका परिणाम काय होतोय, म्हणजे उद्योगधंद्यावर काय परिणाम होतोय, प्रशासनावर काय होतोय, आपल्या राहणीमानावर आणि जगण्यावर काय परिणाम होतोय, आणि येत्या काळात त्याचं दृश्य आणि अदृश्य स्वरूपातले परिणाम कसे असतील आणि त्याला आपण कसं फेस करू शकतो, याचे मला माहीत असलेले थोडेसे जे आउटलाईन्स आहेत ते तुमच्याशी शेअर करेन. आणि त्यानंतरचं जे ग्लोबल वर्ल्ड म्हणतो
की नेमकं अमेरिका असेल किंवा युरोप असेल, खास करून जर्मनी जिथं माझं काम चालतं मोठ्या प्रमाणात, सो त्याचा आणि आपल्याशी संबंध कसा येतोय, सिंगापूरचा, मलेशियाचा, हॉलंडचा, याचा आपल्याशी संबंध कसा येतोय ते थोडक्यात मांडायचा प्रयत्न करतो. परत एकदा हेच राहील की ही सगळी आपण प्रश्न म्हणून तर चर्चा करू, पण त्याच्या संपवताना, कन्क्लूड करताना मला आवडेल खरं तर याच्यातल्या संधी काय आहेत किंवा याचा बोध घेऊन आपण त्याच्याशी जुळवून कसं घेणं हेच आपल्या हाती आहे, तर ते चांगल्या पद्धतीनं कसं करता येईल त्याच्यावर आपण थोडंसं बोलणार आहोत. तर सुरुवात करतो खरं तर गावापासून. तर मी काय करत असतो, आता मी रवी सरांनी लिहिलं होतं की कोरोनाचा महाराष्ट्रातला पहिला पेशंट हा माझा मित्र आहे आणि जो त्यावेळी दुबईतनं आला आणि जवळपास 12 तारीख होती ती मला आठवते, आणि त्यावेळी त्याला प्रॉब्लेम्स केले आणि त्याला थोडंसं ॲडमिट करत असताना मी प्रशासनाशी बोलत होतो. त्याचबरोबर मी वैद्यकीय वरिष्ठ अधिकारी आहेत, प्रशासकीय अधिकारी त्यांच्याशी बोलत होतो. तर त्यावेळी मला त्याचं स्वरूप बऱ्यापैकी लक्षात आलं होतं आणि मग त्यावेळी ठरवलं की आता शहरात राहणं, मी पुण्यात राहत असतो, पण त्याचं जे जगणं असेल पुढचं 1 ते 2 महिना ते थोडंसं असह्यकारी असेल, ते सहज नैसर्गिक जीवन नसणार आहे. सो त्याचा निर्णय घेऊन मी जवळपास मी 16 अगदी स्पेसिफिकली तर 17 मार्चला मी गावी आलेलो आहे आणि आता इथून माझं कामकाज चालवतो आहे, ज्याला तुम्ही वर्क फ्रॉम होम म्हणण्यापेक्षा आता वर्क फ्रॉम माय विलेज असं त्याचं रूप आहे आणि मी इथून काम करतोय. तर इथं राहून मी आता काय करतो की ह्या गावचं अर्थकारण कसं चाललेलं आहे, प्रशासन कसं काम करत आहे याची मी रोजच्या रोज माहिती घेतो. मग ग्रामपंचायतीमध्ये जाऊन बसतो 1 तासभर, सरपंचाशी असेल, ग्रामसेवकांशी मी बोलतो, तलाठ्यांशी बोलतो, कोतवालांशी बोलतो. त्याचबरोबर इथला भाजीपाला संघ आहे, दूध संघ आहे, जी ह्या खेड्यातली ती अर्थवाहिनी असते. तर ते कसं चालतं, काय चालतं, त्यांचे परिणाम कसे होत आहेत, काय करतायत ते पाहतो. आणि मी गेल्या जवळपास 1 महिन्यापासून माझ्या घरची शेती आता मी करायला घेतलेली आहे, तर ते कसं काय काय चाललेलं आहे ते माहिती घेत असतो. जिल्हा स्तरावर म्हटलं तर मी प्रशासनाशी बोलतोय, उद्योजक ज्या संस्था आहेत, चेंबर ऑफ कॉमर्स आहे त्यांच्याशी रोजच्या रोज थोडंसं बोलून लॉकडाऊनचा नेमका परिणाम होणारा काय, इंडस्ट्री सुरू कशा होत आहे, तर त्यांचं प्रोडक्शन कसं थांबलेलं आहे, त्या संदर्भात मी त्यांच्याशी थोड्याशा रोजच्या रोज संपर्कात आहे. त्याच्याबरोबरीनं मी थोडंसं मुंबईमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरचा मी चार्टर्ड मेंबर असल्यामुळं की आंतरराष्ट्रीय व्यापाराचं जे एक महत्त्वाचं किंवा आर्थिक एक केंद्र म्हणतो त्याला, ते भारतातलं आणि महाराष्ट्रातलं ते मुंबईत आहे. तर त्याचा एक हार्ट जो आहे, तर त्याचा एक भाग आहे तो वर्ल्ड ट्रेड सेंटरमधून ऑपरेट होतो. तर तो कसा चालतो आणि नेमके जे संबंध आपले आहेत, आर्थिक संबंध आहेत, औद्योगिक संबंध आहेत, ते कसे आहेत हे मी थोडंसं जाणून रोजच्या रोज घ्यायचा प्रयत्न करत असतो. आणि माझे काही जे सहकारी आहेत माझ्या उद्योग व्यवसायाशी जोडलेले, अमेरिकेमध्ये आहेत, युरोपमध्ये आहेत, तर त्यांच्या संपर्कातनं माझं वैयक्तिक माझं काम जे आहे, व्यावसायिक काम, ते कसं बाधित होतं आहे, इतर त्यांच्याशी संबंध कसे येत आहेत, त्यांचे आर्थिक परिणाम काय होत आहेत किंवा त्यांचं राहणीमानवर काय परिणाम झालेला आहे, हे थोडंसं रोजच्या रोज घेत असतो. आणि त्यातून मग मी माझ्या वेळेनं त्याचं कंपॅरिझन करून जवळपास अशी काहीतरी दिशा आहे सध्या, आपण या दिशेनं चाललोय आणि कदाचित ते असं काहीतरी पुढच्या आठवड्याभरात, महिन्याभरात होण्याची शक्यता आहे, अशी स्वतःसाठीची एक मांडणी करून घेऊन त्या वेळेनं माझं जे स्वतःचं एक व्यवसाय आहे त्याच्याशी किंवा माझ्या ज्या काही निगडीत संघटना, संस्था आहेत त्यांच्याशी मी ते शेअर करत असतो. सो आज जसं मी तुमच्याशी बोलतोय त्याचं गावाचं मित्रांनो असं आहे जवळपास की आज सगळ्यात तसं पाहिलं तर गावाला मोठा चांगला फटका बसलेला आहे, कारण गाव चालतं शेतीवर. इनफॅक्ट तुम्हालाही माहीत असेल की आपला देश इटसेल्फ अजूनही औद्योगिकदृष्ट्या चांगला प्रगत होत असेल, केला असेल, तरीही आपली मुख्य अर्थवाहिनी आजही जी आहे देशाची ती शेती आधारितच आहे. आणि तुम्हाला माहीत असेल की 14% जो GDP आहे आपल्या देशाचा तो शेतीवर आहे आणि जवळपास 50% पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्या आजही ती शेतीवर अवलंबून आहे. सो परिणामतः शेतीचा मुख्य केंद्र आहे ते ग्रामीण भाग. सो ग्रामीण भाग आज मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेला आहे. पण गमतीची गोष्ट अशी आहे की इथं जेवढ्या शहरामध्ये जेवढा तणाव येतो तो ग्रामीण भागात इथं तणाव जाणवत नाही, कारण इथलं जगणं तसं थोडंसं सुसह्य असतं. कारण इथला जो सप्लाय लागतो म्हणजे लाईव्हलीहूड म्हणतो ज्याला, म्हणजे रोज जगणं मरण्यासाठी लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात त्या सहजतेनं इथं उपलब्ध होत असताना दिसतात, जे शहरामध्ये थोडासा त्याचा ताण दिसतो. त्यामुळे एक जगणं इथं सुसह्य होतं. पण दुसरी गडबड काय झालेली आहे की सप्लाय चेन ब्रेक झालेली आहे. ग्रामीण भागातला जो काही प्रोड्यूस आहे, जो ॲग्रिकल्चर आउटपुट आहे, त्याची मार्केट आहेत सगळी जी पुण्या मुंबईपासून पुढं सुरू होतात. सो ती सप्लाय लाईन थांबल्यामुळं इथलं अर्थकारण थोडंसं म्हणण्यापेक्षा बऱ्याच अंशी बाधित झालेलं आहे. मग ते भाजीपाला असेल, कडधान्य असतील, डाळी असतील किंवा दूध असेल, हे बऱ्यापैकी त्याचा सप्लाय थांबल्यामुळं अर्थकारणावर मोठा तणाव येतो आहे. पण चांगली गोष्ट अशी आहे की इथल्या लाईव्हलीहूडमध्ये किंवा इथल्या एकंदरीत मानसिकतेमध्ये हे मान्य करण्याची क्षमता ग्रामीण भागातल्या लोकांची चांगली असल्यामुळे ते लवकरात लवकर त्याच्याशी ॲडजस्ट होतात. त्यामुळं त्यांचं जगणं थोडंसं सुसह्य होतं.
दुसरी त्याच्यातली एक गमतीची गोष्ट अशी आहे की ही सप्लाय चेन उभी करण्यासाठी आता एक मोठं खरं तर संधी म्हणून येते आहे, त्याच्याकडे अजून आपण फार गांभीर्याने पाहत नाही आहे. आता उदाहरण द्यायचं म्हणजे परवा माझ्याच गावामध्ये इथं 10 टनाची भाजीपाल्याची स्टॉक होती, फार मोठ्या प्रमाणात होते. आणि त्याच वेळी कोल्हापुरातून कलेक्टर साहेब सांगत होते की आमच्या इथं मोठ्या प्रमाणात सोसायटीमध्ये जाऊन देण्यासाठीची यंत्रणा हवी आहे आणि भाजीपाला कमी पडतोय. सो हे ब्रिज करायचं होतं, म्हणजे एकीकडे डिमांड आहे, एकीकडे सप्लाय आहे, पण याचं प्रॉपर ट्रेनिंग नाही आहे. शहरामध्ये आठवडी बाजार भरतात, पण ग्रामीण भागातून निघून कोल्हापूरसारख्या, सांगलीसारख्या, रत्नागिरीसारख्या ठिकाणी जाऊन बाजार तो भरत नाही आहे. आणि अशा अडचणीच्या वेळी तरी तो माल घेऊन आपण देण्यासाठीचं करण्यासाठीची व्यवस्था अजून प्रोफेशनली प्रायोगिक तत्वावर सुरू आहेत, काही सोशल तत्वावर सुरू आहेत, पण प्रोफेशनल व्यावसायिक पद्धतीनं करताना कोणी दिसत नाही आहे. त्यामुळं ग्रामीण अर्थव्यवस्थेला म्हणावी तशी चालना मिळत नाही आहे. कारण एकतर शेतकऱ्यांना ह्या शहरी भागाचा एक्सपोजर नाही आहे, आणि मधली एक जी लॉबी असते, ज्याला आपण दलाल म्हणतो, एजंट म्हणतो किंवा ब्रोकर म्हणतो, ते इतके पॉवरफुल आहेत की ते परत एकदा मार्केट डॉमिनेट करतात. सो हे सगळं होत असताना, करत असताना आपल्याला संधी आहे. ह्या बागेतलं जर बघितलं तर शेती हा आजही चांगला परवडण्यासारखा एक उद्योग होऊ शकतो. ते एवढ्यासाठीच म्हणतो की मी ज्यावेळी 17 मार्चला आलो तर 20 मार्चपासून शेतात मी माझ्या काम करायला सुरुवात केलं. तसा इंटरनॅशनल बिझनेसमधला एक 6 तास काम करतो आणि किमान 5 ते 6 तास मी शेतीत घालवतो. अर्धवेळचा शेतकरी पण मला म्हणायला हरकत नाही. तर मागच्या 1 महिन्यामध्ये मला पुण्यामध्ये माझं घर चालवायला जेवढा खर्च येतो त्यापेक्षा जास्त इन्कम मी स्वतः माझ्या शेतीतून काढलेला आहे. कोथिंबीर विकून, फक्त एकच प्रोडक्ट कोथिंबीर काढून आम्ही विकत करून लोकल मार्केटला आणि जवळच्या मार्केटला सप्लाय करून मी करू शकलेलं आहे. सो हे सस्टेनेबल आहे, हे सस्टेन होऊ शकतं. फक्त त्याची जी मेथड आहे की आम्ही फक्त कन्व्हेन्शनली न जाता मी सोशल मीडियाचा वापर केला, माझं स्वतःचं नेटवर्क वापरलं, आणि त्या तंत्रज्ञानावर आधारित मला महिन्याला जेवढं लागतं ते इथं मी करून माझं घर व्यवस्थित इथंही चालवू शकतो. सो या पद्धतीचं थोडंसं आउटलुक आपण जर ब्रॉड करून ठेवलं तर येत्या काळामध्ये हा प्रश्न, म्हणजे हा कोरोनाच्या निमित्तानं आलेला प्रश्न न वाटता ही संधी वाटू शकेल. दुसरं दृश्य परिणाम असंही आहे, मी पाहतोय की आज इंडियाचा जवळपास एक्सपोर्ट सगळीकडचं थांबवलेलंच आहे. खरं तर जगाचा सगळा कनेक्ट जो आहे, जो एक्सपोर्ट 2 मार्गे होतो, एक तो समुद्र मार्गानं आणि एअर रूट जो म्हणतो तो ऑलमोस्ट थांबलेला आहे. इमर्जन्सी सर्व्हिस सोडतात तो पूर्ण थांबलेला आहे. ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी भारताला प्रचंड मोठी संधी आहे, खास करून ग्रामीण भागाला प्रचंड मोठी संधी आहे. कारण जो खास करून वेस्टर्न कंट्रीज ज्या आहेत, जिथं युरोप आहे आणि अमेरिका आहे, तिथं रिकवर होऊन तिथं हा जीवनावश्यकचा जो मॅटर आहे, जिथं सप्लायचा, जिथं आपल्याला फार मोठी संधी असणार आहे. सो आपण जर व्यवस्थित तयारी करून जर त्याचे प्रोसेसिंग असेल किंवा त्याचं पॅकेजिंग चांगल्या पद्धतीनं असेल किंवा त्याचं कोल्ड स्टोरेजची चेन ही चांगल्या वेळेनं जर युटिलाइज केली तर प्रचंड मोठा रेट किंवा शेतकऱ्यांना डायरेक्ट जी मोठी बाजारपेठ आहे ती उपलब्ध होऊ शकते. फक्त त्याचा जो आहे तो व्यावसायिकरित्या करता आला पाहिजे, आणि त्यासाठी शासन असतील किंवा ज्या फेडरेशन्स आहेत, ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट प्रमोशनच्या फेडरेशन्स आहेत, त्यांनी थोडंसं एकत्र येऊन काम केलं आणि आपल्यासारख्या लोकांनी किंवा रवी सारख्या ह्यांनी जो प्लॅटफॉर्म उभा केलेला आहे त्यातून जर झालं तर एक मोठी संधी उभी राहील असं मला वाटतं. थोडंसं जिल्हा स्तरावर गेल्यावर असं दिसतं की जिल्हा म्हणजे काय असतं, एक परिसराची मोठी बाजारपेठ, प्रशासनाचं मुख्य केंद्र असतं, उद्योगधंद्यांची मोठी सुरुवात त्या जिल्ह्यातनं सुरू झालेली असते. जसं कोल्हापूरला म्हटलात तर फाउंड्रीज आहेत, टेक्स्टाईलच्या मिल आहेत, औरंगाबादला ऑटोमोबाईल कंपन्या आहेत. सो त्याची सुरुवात तिथं होते आणि तिथं ह्या ग्रामीण भागापेक्षा मोठा परिणाम तिथं झालेला आहे, कारण त्यांचं फॉरवर्ड कनेक्शन तिथनं होतं. म्हणजे कोल्हापुरातल्या फाउंड्रीतनं निर्माण झालेलं प्रोडक्ट हे चाकणमधल्या महिंद्रा असेल, फोक्सवॅगन असेल यांना सप्लाय होतो. सो नॅचरली तिथं झालेला परिणाम पहिल्यांदा इथं येतो. सो त्यामुळं त्यांचं जे एकंदरीत जी अडवणूक झालेली आहे याच्यामुळं ती आता थोडा काळ अजून राहणार आहे. डेट्सवर फार न जाता शासन जो निर्णय करतोय त्याच्यावर फार न जाता आपण वाट पाहणं एवढंच आपल्या जरी हातात असलं तर येत्या काळामध्ये हा व्यवसाय जो की एका कारणाने ठप्प होऊ शकतो तो परत येऊ शकतो. म्हणजे तो एक मर्फीज लॉ म्हणून एक फेमस आहे, द थिंग्स विच कॅन गो रॉंग इट विल, असं एक म्हणतात. म्हणजे जी गोष्ट वाईट होऊ शकते ती होऊ शकते आणि होते, ज्याची अनुभूती आपण सगळेच करतोय. सो एम्प्लॉयमेंटवर परिणाम आहे. शहरात लोकांना थोडंसं म्हणजे जिल्ह्यासारख्या ठिकाणचं असह्यता होती आहे, परंतु सप्लायचाच इश्यू आहे. पण दुसऱ्या वेळेनं जर पाहिलं नीट केलं की थोड्याशा जे चेंजेस आहेत, ज्या लाईफस्टाईलच्या असतील किंवा बिझनेसमध्ये ऑप्टिमायझेशनच्या असतील, त्या जर केल्या की अजून हे चांगलं मॉडेल वर्क होऊ शकतं. म्हणजे हाही एक त्याच्यामधला एक चांगला मॉडेल म्हणून पडता येतं. म्हणजे आता की इंजिनिअरिंग कंपन्या ज्या आज बंद होत आहेत किंवा बंद गेलेल्या आहेत ह्या आयसोलेशनच्या फॅक्टरमुळं, ज्यावेळी सुरू होतील त्यावेळी आपण एकदा परत वेगळ्या मॉडेलवर करण्यासाठीची संधी म्हणून पाहता येईल. जिथं आता ह्युमनलेस टेक्नॉलॉजी म्हणू शकतोय किंवा ॲटोमेशन म्हणू शकतोय, रोबोटिक्स असेल
किंवा सायबर फिजिक्स जो म्हणतो की जिथं मोठ्या प्रमाणात आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर करू शकतो, तर ते करावं आणि ते केलं जावं. आणि हे लोक नॅचरली तर विचार करतायत, बोलतायत. सो त्याचा एक वेकअप कॉल म्हणूया त्याला, तो आपण चांगल्या वेळेनं जर घेतला तर निश्चितच एक चांगली संधी म्हणून आपल्याला पाहता येते. त्याच्यात जर पुढे गेलं तर पुण्या मुंबईचं तर आता हालत तर थोडीशी अजून असह्यतेचं ते टोक आहे. काय आहे की ही मूळ शहरं जी आहेत ही कंझ्युमर बेस आहेत आणि शहरं थोडीशी त्यांची होल्डिंग कॅपॅसिटीच्या थोडंसं पुढं एक्साइड झाल्यामुळं तिथल्या प्रशासनावर मोठ्या प्रमाणात ताण आहे आणि त्या ताणामुळं आलेले उद्योग बंद झाल्यामुळं, अर्थकारण एकदम थांबल्यामुळं, ती चक्र थांबल्यामुळं त्याचं मोठं नुकसान होतंय. आता पुण्यामध्ये जर आपण विचार केला तर बघा ना, IT बिझनेस आहे आणि मॅन्युफॅक्चरिंग बिझनेस आहे, म्हणजे ऑटो कंपन्याज आहेत. ITचा असं आहे की 65% जो बिझनेस येतो पुण्याच्या ITचा तो अमेरिकेतून येतो, नॉर्थ अमेरिका म्हणतात त्याला, ज्यात अमेरिका, कॅनडा, ग्रीनलँड वगैरे येतात. आणि 28% बिझनेस हा पूर्ण युरोपमधनं येतो, राहिलेला 8% तो एशिया पॅसिफिकमधनं येतो. आता हा सगळाच व्यवहार थांबल्यामुळं आता हे सगळे उद्योग बऱ्यापैकी थांबलेले आहेत. मागच्या वर्षी जे बजेट अलोकेट केलेले होते ते डिसेंबरपर्यंत जातील आणि डिसेंबर नंतर दृश्य स्वरूपातले ITतले दुष्परिणाम समोर येतील. म्हणजे पुढचं वर्ष ITसाठीचं फार अवघड आहे. म्हणजे ज्यामध्ये एम्प्लॉयमेंट कमी होईल, येणाऱ्या ऑर्डर्स कमी असतील. सो त्यामुळं लोकांना सुद्धा त्याची पूर्वतयारी करून घेऊन, म्हणजे 1 ते 2 क्वार्टर नंतर त्याचे प्रत्यक्ष परिणाम आपल्याला पाहायला मिळतील. आणि त्यावर मग आपल्या जे काही मागची जी व्यवस्था आहे, म्हणजे आपलं घर चालवण्यापासून धरून आपला स्वतःचा उद्योग अजून नीट करण्यापर्यंत सगळ्यांनाच त्याची पूर्वतयारी करायची आहे. सो तो वेकअप कॉल घेता येईल. दुसरा वे तसाच आहे की ऑटोमोबाईल कंपन्यांचं जरी पाहिलं की त्याचा सेल बऱ्यापैकी आता त्याच्यावर दुष्परिणाम होणार आहे. तुम्ही काल परवाची जर न्यूजपेपर किंवा नेटवर चालून बघितलं असेल की मर्सिडीजनं त्याची एक नवीन व्हर्जन कारची E सिरीजमधली ती लॉन्च केलेली आहे. जनरली अशा कारच्या ज्यावेळी कंपन्या होतात तर मोठा झगमगाट असतो, मोठी न्यूज होती. पण आता पहा हे काही होताना दिसत नाही आहे. त्याचं कारणच असं आहे की आज जगण्या मरण्याच्या ह्या प्रश्नामध्ये लोक तिकडं पाहायला तयार नाही आहेत. विवोनं नवा फोन लॉन्च केला आहे, तिकडेही कुणालाच ही न्यूज गेलेली नाही आहे. सो सांगायचा मुद्दा असा आहे की आपण नेहमीच कंझ्युमर ह्याच टार्गेटमध्ये न राहता आपण नागरिकसुद्धा आहोत आणि आपण कुटुंब प्रमुखसुद्धा आहोत, समाजाचे भागसुद्धा आहोत. सो हे सगळं आपल्याला नीट वेळच्या वेळी अशा प्रसंगातनं जाणीव करून ते परत एकदा रिअलाइन करता यायला पाहिजे. सो आपल्या जगण्याच्या संकल्पना काय आहेत किंवा आपल्या नेमक्या ज्या म्हणतो ना नीड आणि वॉन्ट, व्हॉट आय नीड अँड व्हॉट आय वॉन्ट, हे परत एकदा नीट पाहावं आणि तशी तयारी करून घेऊन परत जावं. सगळंच काही संपलेलं नाही आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला आता TV सुरू केला, नेट सुरू केलात तर पॅनिकच फ्लो होतोय सगळीकडं. म्हणजे डेथ काउंट जो आहे तो क्रिकेटच्या स्कोअर काउंटसारखा तो ऐकवला जातोय, सांगितलं जातोय. तिकडं लक्ष देऊ नका, ते काहीही होणार नाही. स्वतःची फक्त काळजी घ्या. आणि जर तुम्ही उद्योग, व्यवसाय, नोकरीत असाल तर फक्त ह्याच गोष्टीसाठी पहा की या एकंदरीत ह्या दुष्टचक्रातून मी बाहेर पडून माझ्यासाठीच्या संधी कुठं आहेत, माझ्या स्किल्स काय आहेत आणि मी कसं यातनं करू शकतो. आता मुंबईतला माझा कालचा एक इन्व्हेस्टमेंट फायनान्सर आहे, तो सांगत होता, कारण मुंबई हे भारतातलं अर्थकेंद्र आहे आणि तिथनं मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होत असते आणि जी देशभर जात असते. आता परिस्थितीच एकंदरीत ह्या औद्योगिक क्षेत्राची इतकी खाली गेल्यामुळं गुंतवणूक येणार नाही, फार कमी येईल, फार कमी येईल ती. मग अशा क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्यावर नॅचरली तणाव येणार आणि खालीपर्यंत जाऊन मग उद्योगधंदे आणि एम्प्लॉयमेंट इथंपर्यंत तणाव जाईल. पण मुद्दा हाच आहे की आपणाला फायनान्स स्वतःला किती लागतो, आपणाला किती लागतं आणि आपण ते घेऊन काय करायचं आहे ते, याच्या व्याख्या जर परत एकदा नीट जर डिफाईन करू शकलो तर मला वाटतंय की हा प्रश्न आपल्याला इतका गंभीरतेनं जाणवणार नाही. आणि दुसरं असं आहे की आज ज्याची जी काही ओव्हर इन्फॉर्मेशन आपल्यावर ब्लंडर होती आहे, आपल्या अंगावर येऊन पडती आहे, त्याच्यातून एक संधी कुठं ना कुठं आपल्याला दिसत असते. ती आपल्याला नीट वेनं जर घेऊन घेता आली तर मला वाटतंय की त्यातनंही वर्क होईल. ते त्याच्या पुढचं थोडंसं गेलं तर एक सीन अजून असा दिसतो की परदेशात काय चाललेलं आहे की खास करून असे पाश्चिमात्य जगांची परिस्थिती अगदी विदारक आहे. परवाचा जर रिपोर्ट बघितला आयसरचा काढलेला असा आहे की 78% भारतीय विद्यार्थी जे उच्च शिक्षणासाठी खास करून MS करण्यासाठी वगैरे जे परदेशात जातात, खास करून युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये जातात, तरी त्यांचे प्लॅन कॅन्सल केलेले आहेत. उलट्या वेळी भारतीय एअरलाईन्स ज्या आहेत, जे इंडिगो असतील, गो एअर वगैरे असतील, तर त्यांनी बोईंगमध्ये जिथं मी आधी काम करायचो की त्यांच्या ज्या काही प्लेनच्या ऑर्डर होत्या त्या सगळ्या त्यांनी होल्डवर टाकलेल्या आहेत. म्हणजे सध्या आम्हाला ते विमान वगैरे काही नको आहेत, कारण देशांतर्गत प्रवास इतक्या दिवस ठप्प झालेला आहे आणि यानंतर सुद्धा कसा असेल त्याचं चित्र त्यांना पूर्ण अस्पष्ट असल्यामुळं तोही थांबलेला आहे. सो त्यांचा अर्थकारणावर प्रचंड मोठा परिणाम झालेला आहे आणि त्यामुळं आपल्या इंडिया, आपण देश म्हणून जो आहोत, आपण बऱ्यापैकी आपण एकतर ॲग्रिकल्चरवर आहोत किंवा सर्व्हिसेसवर आहोत.
ॲग्रिकल्चर मी सांगितल्यासारखं थोडं सस्टेन करेल, सर्व्हिस सस्टेन करणं फार अवघड आहे. कारण आज मी सांगितल्यासारखं 65% उद्योग फक्त एका अमेरिकेतून जर येत असेल आणि अमेरिकेचंच अर्थकारण जर बाधित झालं तर मोठ्या प्रमाणात इथं आपल्या उद्योगांना फटका बसून त्याचा आपल्याला तो परिणाम आपल्या अंगावर घ्यावा लागणार आहे. आणि त्या वेळेनं मग नॅचरली आपल्याकडच्या असलेल्या एक्सपोर्टच्या ऑर्डर्सवर परिणाम होईल. आपले जे लघु उद्योजक आहेत, मध्यम उद्योजक आहेत, त्यांनाही याचा मोठ्या प्रमाणात फटका घ्यावा लागणार आहे. सो एकंदरीत मी सांगितल्यासारखं थोडीशी कमी वेळेत पण ही आउटलाईन करायची जी प्रयत्न आहे माझा, की एक गावापासून धरून जे अब्दुल लाट ते अमेरिका असा जर पट मांडला तर हा प्रश्न जो आहे, म्हणजे किमान 190 देशामध्ये हा विषाणू पसरलेला आहे. डेथ संख्या जर टी व्हीवर दिसतीच आहे. त्यापेक्षा वाईट म्हणजे की सुदैवानं आपल्याकडं इन्फेक्शनचा रेट कमी आहे पण मोर्टॅलिटी रेट हाय आहे आपल्याकडं. सो त्यामुळं आपल्याकडं थोडंसं भीतीचं वातावरण आहे. आणि आपल्याकडं रिझर्व्ह जो म्हणतो त्याला, फॉरेन रिझर्व्ह असेल किंवा सेल्फ रिझर्व्ह असेल, तो कमी असल्यामुळं आणि आपल्याकडं थोडंसं प्री कोरोना इटसेल्फच आपण थोडंसं आर्थिक मंदीकडे जाऊ का असे सिम्पटम्स दिसत असताना हा परिणाम घेणं अवघड जाणार आहे. सगळ्यांनाच अवघड जाणार आहे. उद्योगधंद्यामध्ये असेल, सेवा क्षेत्रामध्ये असेल, शेतीमध्ये असेल, यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला त्याचे परिणाम घ्यावे लागतील. पण सगळंच वाईट नाही आहे किंवा सगळंच खराब होत नाही आहे. ह्यामध्ये संधीसुद्धा आहेत. उदाहरणार्थ हेल्थकेअर हे सेक्टर सगळ्यात पॉवरफुली जाईल. कारण हेल्थकेअर, कारण हा इश्यू झालेला आहे हेल्थशी. सो तो हेल्थ केअर करण्यासाठीचाच जो मोठं एक मार्केट आहे ते मोठ्या प्रमाणात आता एक्सप्लोड होईल. इचलकरंजीला आमच्या मोठ्या प्रमाणात टेक्स्टाईलच्या फर्म्स आहेत. सो PPE किट वगैरे तुम्ही पाहता ना, पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किटचं वगैरे प्रचंड मोठी डिमांड आहे आणि ते ऑलमोस्ट 24 तास काम करतायत. त्याच्या बरोबरीनं बघितलं तर हॉस्पिटल्स असतील, मेडिकल सर्व्हिसेस असतील, काउन्सिलर्स असतील, हे मोठ्या प्रमाणात तिथं काम करत आहेत. आणि हा इश्यू अजून जेवढा लांबेल तेवढी यांची गरज मोठ्या प्रमाणात राहणार आहे. सो त्या क्षेत्रातल्या ज्या संधी आहेत त्या अजून चांगल्या पद्धतीनं घेतल्या तर मला वाटते काही प्रमाणात का होईना आपण सर्व्हाइव्ह करू शकू. कारण आपण इटसेल्फ मेडिकली एक इंडस्ट्री म्हणून अजून तेवढी मॅच्युअर इंडस्ट्री आपल्या भारतामध्ये नाही आहे. पण या कारणाने ती संधी समजून मला वाटतंय की एक चांगली वेळ आहे असं समजतो आणि त्यात जातो. दुसरं असं आहे की मॉडर्नायझेशनमध्ये जात असताना कमीत कमी मनुष्यबळावर आपणाला कसं फॅक्टरी चालवता येतील आणि मॉडर्नाइज करून आपला स्किल्ड मॅनपॉवर अजून चांगला करून तो रिसर्चमध्ये असेल, डिझाईनमध्ये असेल, इनोव्हेशनमध्ये असेल, तो कसा आणता येईल. कारण जरी आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात अनस्किल्ड लेबर जरी असला तरी त्यांना युटिलाइज करण्यासाठीचे आपल्याकडे नवनवीन मार्ग, म्हणजे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवर किंवा टेक्स्टाईल्सवर याच्यावरच फक्त एंगेज न करता इतर उद्योग क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांना कसं आणता येईल त्यासाठी एका वेगळ्या ट्रेनिंगचं मॉड्यूल आपणाला देश लेवलचं असेल किंवा राज्य लेवलचं डिफाईन करता यावं पाहिजे की ज्या कारणानं असे परिणाम किंवा असा आघात जर परत भविष्यात कधी झाला तर आपण त्यावेळी पूर्वतयारीमध्ये असू किंवा असलं पाहिजे. यासाठीचा हा वेकअप कॉल म्हणून पाहता यावा असं मला वाटतं. नंतर जो दिसतोय की आता जे काही याचे आर्थिक परिणामामुळं लोकांच्यावर मानसिक परिणाम होतील, कुटुंब व्यवस्थेवर ह्याचे परिणाम होतील, तो त्यावेळी त्यांना सावरण्यासाठी करण्यासाठी सुद्धा म्हणून एका चांगल्या यंत्रणेची उभारणी करणे फार गरजेची असं मला वाटतं. जिथं लाईफ कोच असू शकतात, काउन्सिलर्स असतात, सायक्रॅटिक्स असू शकतात. सो ज्या कारणाने एक सशक्त समाज हा मोठा आघात घेऊन सुद्धा परत नव्याने सुरू करू शकतोय किंवा करावं की ज्या कारणानं परत एकदा हा देश म्हणून उभा राहील. चौथं एक मला असं दिसतंय की जो इंटरनॅशनल रिलेशन्समधला जो तणाव आज एक दिसतोय, म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंधातला एक जो तणाव आहे तो आहे चायना, जिथून हा व्हायरसची निर्मिती झाली आणि जगभर पसरलेला आहे. तर ते इतर देश असं थोडंसं पोलराईज झालेलं दिसतंय, म्हणजे असे थोडंसं गट झालेलं दिसतंय थोडंसं तरी प्रत्यक्ष अंशी. त्याचे अंतर्गत जर काही अंडरकरंट्स बघितले तर ते फार वेगळे आहेत. ते काही शेवटी अर्थकारणच मॅटर करत असतं. पण आजच्या घडीला खास करून वेस्टला, त्यामध्ये युरोपला जो मोठ्या प्रमाणात धक्का बसला आणि त्याहीपेक्षा जास्त जो अमेरिकेला बसलेला आहे, त्याचे कळत न कळत परिणाम आज ते भावनिक जरी असले आणि थोडेसे राजकीय संबंधातनं जरी दिसत असले ओढाताण, तरी ते काही प्रमाणात का होईना आर्थिक परिणामावर येणार आहेत ते. सो त्या आर्थिक परिणामाचा फटका काही प्रमाणात चीनला घ्यावा लागेल आणि तो घेतलेला परिणाम मला असं वाटतं ती संधी म्हणून भारताकडं काही प्रमाणात जग पाहण्याची शक्यता आहे. आज मी 1-2 कॉन्फरन्सेस अटेंड केल्या होत्या ज्यामध्ये असे कळत न कळत अशा चर्चा होताना दिसत आहेत. त्यामध्ये मला असं वाटतं की आपण एका क्षणामध्ये चीनशी आपण स्पर्धा करावीशी आज आपली परिस्थिती नाही आहे.
आपण फार इथिकल आहोत देशाकडे पाहताना. मी परदेशातून जाऊन भारताकडे पाहतो तर लोकांचा पर्स्पेक्टिव्ह दिसतो तो इंडिया इज अन इथिकल कंट्री, इंडिया इज अ गुड कंट्री टू डील. पण आपण तितके केपेबल नाही. जेवढं चायना किंवा चीन करतं तेवढी आपल्याकडे क्षमता नाही आहे. हा जो गॅप आहे म्हणजे बिईंग इथिकल बट नॉट केपेबल, तो जर आपण जर व्यवस्थित भरू शकू तर आपल्याला जगाकडचं एक मोठं मार्केट आपल्याकडे येऊ शकतं. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल काही दिवसापूर्वी की जसं भारत पाकिस्तानमध्ये तणाव असतो तशा लेवलचा जरी नसला तरी एक सुप्त प्रमाणातला एक तणाव जपान आणि चीनमध्ये असतो. सो जपानच्या गव्हर्नमेंटने एक असं एक स्टेटमेंट केलेलं होतं की येत्या काळामध्ये आमच्या 100 कंपन्या चीनमध्ये आहेत, आम्ही तिथून त्यांना पुल आउट करू. पण लो कॉस्ट मॅन्युफॅक्चरिंग करायचं असेल तर मग दुसरं डेस्टिनेशन कुठलं आहे? चीनमध्ये तर होऊ शकत नाही कारण त्याची भौगोलिक परिस्थिती त्यांना मान्य अलाऊ नाही करत. सो अशा केसमध्ये भारताचा विचार होऊ शकतो. पण आपण प्रशासनापासून धरून औद्योगिकदृष्ट्या किंवा व्यवस्थेच्या दृष्टीनं आपण तितके अजून मॅच्युअर नाही आहोत, ही वस्तुस्थिती आहे. पण येत्या काळामध्ये जर व्यवस्थित आपण पावलं टाकत गेलो, जसं भारतानं IT इंडस्ट्री यशस्वी केली आणि जगभरात त्याचा बोलबाला होतोय, तसंही आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये करू शकतो. आणि जर ते करू शकलो तर ही इष्टापती जी आहे आज आलेली कोरोनाच्या निमित्तानं, तर ती आपल्यासाठी संधी म्हणून मोठ्या प्रमाणात भारतीयांना आणि आपल्या सगळ्यांसाठीचं ते फायदेशीर ठरू शकतं. त्या एका पद्धतीनं आपण पाहू शकू का? आणि ते जर पाहू शकून जर करू शकत असेल तर मला वाटतंय की आपण भारतीय यामध्ये यशस्वी होऊ असं मला दिसतंय. ते दुसरं महत्त्वाचं मला जे वाटतंय की लाईफस्टाईल. मी जे सांगत होतो की मला 1 महिन्याचा खर्च पुण्यामध्ये शिवाजीनगरला राहून जिथं चालायचं, जिथं हॉटेलिंग आहे, लेजर सर्व्हिसेस चांगल्या आहेत, आनंदानं आणि थोडंसं मौज मजेनं जेवढं चालू शकतं ते आजही माझं 1 महिना तिथंही चाललेलं आहे, आनंदानं आहे, व्यवस्थित आहे, शरीर कष्टासकट आहे आणि तितकाच आनंद माझं काम करता करता सुरू आहे आणि मी इथं माझं घर तेवढ्याच खर्चामध्ये सुद्धा चालवू शकतो. मग आपल्याला एक अंतर्मुख होऊन थोडंसं विचार करावा लागेल की खरंच आज या घटनेच्या निमित्तानं स्वतःकडे पाहता येईल का की मला ही गोष्ट खरोखर इतकी गरजेची आहे का, किंवा एवढ्या वस्तूची म्हणजे मिनिमम मटेरियलिझम हा म्हणतो ना की कमीत कमी गोष्टीमध्ये आपल्याला जगता येणार नाही का. त्याचं जर व्यवस्थित आपण नियोजन करून जर जगू शकलो तर असे धक्के पोचवणे सोपं होईल ते, आणि ते करावं. आता ही वेळ आहे म्हणून तरी करावं. परत एकदा मी सांगितल्यासारखं व्हॉट वी नीड, म्हणजे ज्याच्या खरोखर आपल्याला हे गरजा आहेत, आणि व्हॉट वी वॉन्ट जे आपल्याला हाव आहे, ग्रीड आहे की हेही असावं तेही असावं, त्याचाही थोडासा आपण जर विचार केला, नीट केला तर आपण मला वाटतं ह्या सगळ्यातून तरुण जाऊ, सस्टेन करू. आणि ही इष्टापती तेवढून पुढे जात असताना एक माणूस म्हणून, एक समाज म्हणून, एक देश म्हणून एका नव्या पद्धतीने सगळ्याला त्याला समोर जाऊ. हे सांगणं थोडंसं अवघड आहे. मला कल्पना आहे की जे संकट दिसतंय, काही मित्रांशी बोलतोय, जॉब जाणार आहेत सर, आमचं असं होतंय तसं होतंय, हे कर्जे आहेत, हप्ते आहेत, कसं होणार वगैरे वगैरे प्रश्न आहेत. पण प्रश्नांच्या बरोबरीनंच ती नवीन काही उत्तरांना जन्म घालत असतं. तर त्याकडं लक्ष दिलं तर मला वाटतंय की येणारा काळ हा चांगला राहील. म्हणतात मराठीमध्ये की आकाश उंच आहे त्याची तमा कशाला, तमा म्हणजे चिंता, आकाश उंच आहे त्याची तमा कशाला, विश्वास पाखराचा पंखावरी असावा. सो स्वतःच थोडंसं ॲनालिसिस केलं की माझ्या क्षमता काय आहेत, माझ्याकडच्या संधी कुठल्या उपलब्ध होऊ शकतात, मी यातनं बाहेर पडण्यासाठीची जी गोष्टी आहेत ते मी कुणाचं मार्गदर्शन घेऊ शकू, याचं थोडंसं एक अभ्यास करून, आणि त्या संधी मी सांगितल्यासारखं अगदी स्थानिक गावापासून धरून तो चीनच्या कॉम्पिटिशनपर्यंत जर आपण एक रेष आखली, त्याचं जर नियोजन केला, प्लॅन केला, प्लॅन ऑफ ॲक्शन केला, आणि त्यातला माझा शेअर कुठं आहे, मी त्यामध्ये कुठं बसतो, याचा थोडासा जर चांगला आपण जर विचार केला आणि ते कृतीत जर कन्व्हर्ट केलं तर मला असं वाटतंय की कोरोना हा आपल्यासाठी लाभदायी ठरू शकतो. फक्त एवढंच आहे की आपण हे घरात बसून करावं, बाहेर पडून केलं आणि कोरोनाची जर लागण झाली तर या पुढच्या सगळ्या गोष्टी खोट्या ठरतात. सो आपण जगलो तर ह्या सगळ्या गोष्टी होतात, आणि त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून आपण आहे ह्या वेळेचा सदुपयोग करून अंतर्मुख होऊन लोकांशी बोलून, सुदैवानं तंत्रज्ञान आपल्या हातात आहे, ज्या कारणानं रवी सरांच्या ह्या नेतृत्वाखाली आपण बोलतोय, चर्चा करतोय, तर ह्या गोष्टी घेऊन करून आपण एक कॉन्क्रीट प्लॅन घेऊन येत्या काळामध्ये, पुढच्या 1-2 महिन्याच्या काळामध्ये जर ओपन अपमध्ये आलो आणि एकमेकांचा साथ देत, एकमेकांचा हात देत, एकमेकाला अडचणीला मार्गदर्शन करत, एकमेकाला सहाय्य करत जर आलो तर मला खात्री आहे की भारत तर निश्चितच बाकीच्या देशांच्या पेक्षा आजही इतका बाधित नाही आहे, होणार पण नाही आहे. आणि त्यातून सुद्धा जे काही आज आर्थिक नुकसान झालेलं आहे ते तर आपण भरू शकू. औद्योगिक नुकसान जे होतं आहे ते परत ती चक्र फिरायला लागतील, परत प्रगतीचं पाऊल पुढं टाकलं जाईल. आणि आज माणूस म्हणून सुद्धा आपल्याकडं ज्या काही आपल्या उणिवा होत्या किंवा ज्या काही गरजा विनाकारणच्या वाढवून ठेवलेल्या होत्या, आणि आपली जी मूळ क्षमता आहे, ताकद आहे, स्ट्रेंथ आहे,
ती स्वतः दाखवत उद्या नवीन पद्धतीने जाऊन ब्लेसिंग इन डिस्गाईज जो म्हणतो, म्हणजे वाईटातनं येणारं चांगलं, ते जर आपण चांगल्या पद्धतीनं जर दाखवू शकलो तर येणाऱ्या काळामध्ये आपण एक सक्षम कुटुंब, सक्षम माणूस आणि सक्षम देश म्हणून तर येऊच येऊ. कारण दुसरं एक असं आहे की अशा प्रकारच्या व्याधी इथून पुढच्या काळात येतच राहणार आहेत. WHO जे प्रेसिडेंट आहेत त्यांचं एक स्टेटमेंट आलेलं होतं की मास्क लावून तुम्हाला आता राहण्याची तुम्ही सवय लावून घ्या. त्याचं कारण असं आहे की आपण टीव्हीवर ॲड पाहताना, सगळीकडे पाहताना बघा, जर्म से दूर रहो, जर्म को खत्म करो, जर्म से हात, ते ठीक आहे, करूया, ते गरजेचे आहे. पण त्याच्याबरोबर ते जर्म्स बरोबर राहायला सुद्धा आपण शिकलं पाहिजे. इम्युनिटी, आज हा रोग लागला म्हणून आठवड्याभरात इम्युनिटी कधी वाढत नसते. इम्युनिटी वाढवायला ती लाईफस्टाईलचा मॅटर असतो, तो बदलून घ्यावा लागतो. सो ते जर्म्स म्हणजे एकदम आपल्या जीवावर येतो आणि मग तो या साबणाने त्या सॅनिटायझरने असं नाही आहे ते. सो तुम्ही जर्म्सला मुकाबला करण्यासाठी अंतर्गत शक्ती जी आहे ती तुम्ही व्यवस्थित डेव्हलप केली पाहिजे. सो आज पाहताना करताना की आज सर्वार्थाने आपण जर सक्षम व्हायचं असेल तर तो आपण आर्थिक फ्रंटवर झालं पाहिजे, करिअर फ्रंटवर झाला पाहिजे, देश म्हणून औद्योगिक फ्रंटवर चांगला असलं पाहिजे, राजनैतिक फ्रंटवर असलाच पाहिजे. पण व्यक्ती म्हणून आज आपण एकमेकांशी बोलत असताना तो आपण मानसिकरित्या सुद्धा आपण तितके सक्षम असले पाहिजे. शारीरिकदृष्ट्या पाहता आपण इतके बळकट आणि मजबूत असले पाहिजेत की यांची आपल्याला भीती वाटली नाही पाहिजे. आणि जरी भीती असेल तरी ती क्षमता ओलांडून त्याच्या पुढचं जाण्याची आपण क्षमता निर्माण केली पाहिजे. आणि एक समाज म्हणून एकत्र येऊन आज आलेला जो प्रश्न आहे त्या प्रश्नाला एकमुखानं एकत्र येऊन हा प्रश्न आम्ही संपवू. जेवढ्या सहजतेनं चीननं आपला भाग कोरोनामुक्त करून टाकला, तो त्यांच्या प्रशासनाची एकवट आहे. तशाच पद्धतीनं आपल्याकडे प्रशासन आणि आपण लोक म्हणून एकत्र येऊन चांगल्या पद्धतीनं याचा निपात करूया, चांगल्या पद्धतीनं ह्या काळाचा उपयोग करूया. निराशेत न जाता हा जो मिळालेला वेळ आहे तो सत्कारणी लाभत आपला अजून आत्मविश्वास, अजून आपली तयारी आणि भविष्याकडे वेध घेऊन तयारीनं जात असताना आपल्या ज्या काही प्लॅन ऑफ ॲक्शन्स आहेत त्या अजून चांगल्या पद्धतीनं डेव्हलप करून एक ह्या संकटातून तावून सुलाखून बाहेर येऊन एक सक्षम व्यक्ती, सक्षम समाज आणि एक सुदृढ देश आणि एक मजबूत राष्ट्र म्हणून आपण स्वतः उभे राहू आणि आपण जगाला दाखवू असा मला विश्वास आहे आणि तो करूया. या माध्यमातून एवढाच एक माझं संवादाचं सत्र म्हणून मी तुमच्याशी शेअर करू इच्छितो. परत एकदा तुम्हा सर्व मित्रांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खास करून आमचे परममित्र आदरणीय रवींद्र सर की जे इतक्या कृतिशील आहेत, सर्जनशील आहेत, इतक्या वैचारिक पद्धतीनं काम करता करता समाजाशी असलेली नाळ आणि इतरांशी आपला जो काही वैचारिक वारसा आहे तो वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून आणून एक चांगला संदेश समाजात आणि त्याचबरोबर एक कृतिशीलता ही इतक्या चांगल्या पद्धतीनं करत असतात. त्यांनी मला आज इथं बोलावून मला तुमच्याशी संवाद साधण्याची जी संधी दिली त्याबद्दल मी रवी सरांचे पण आभार मानतो आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा आभार मानतो.